श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवलीलामृत अध्याय 5. श्रीधर कवी सांगतात की शिव उपासनेमधील सर्वात महान व्रत म्हणजे प्रदोष व्रत. शिवभक्ताला धनधान्य, सुखसंपत्ती, संतती पाहिजे ते देणारं असं हे महान व्रत आहे. शिवप्रदोष व्रताचा महिमा सांगणारा हा शिवलीलामृत 5 अध्याय. या अध्यायाचं प्रदोष व्रतामध्ये तसंच नित्य पठण केल्यानं सर्व प्रकारच्या संकटांपासून भगवान शिव आपलं रक्षण करतील. गेलेलं वैभव आपल्याला पुन्हा मिळेल. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुतां जीवा. बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार. परी जे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यांसी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान. पाहिजे तीही प्रदोषव्रत पूर्ण, यथा सांग करावे. प्रदोषव्रत भावे आचरिता, या जन्मी प्रचित पहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाव्यथा, निशेष पळती षण्मासात. 1 संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षी महद्भाग्यपूर्ण. हे जो असत्य मानिल व्यासवचन, त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमा वल्लभ चरणी त्याचे मन, त्याहून पावन कोणी नाही. मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन. ये विषयी इतिहास जाण, सूत सांगे शौनकांदिका. विदर्भ देशींचा भूभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदीजन वंदिती सदा. बहुदिवस राज्य करीत, परी शिवभजनी नाही रत. त्यावरी शाल्य देशींचा नृपनाथ, बळे आला चालुनिया. आनिक त्याचे आप्त, क्षोणीपाळ साह्य झाले बहुत. 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाहले, हा एकला तो बहुत. समरभूमीसी सत्यरथ, धारा तीर्थी पावलामृत. शत्रू नगरात प्रवेशले, राजपत्नी गरोदर राजस. पूर्ण झाले 9 मास, एकलीच पायी पळता वनवास. थोर अनर्थ ओढवला, परम सुकुमार लावण्य हरणी. कंटक सरांटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी. उठूनी पाहे मागे पुढे, शत्रू धरतील अकस्मात. म्हणून पुढती उठूनी पळत, किंवा ते विद्युल्लता फिरत. अवनी वरी वाटतसे, वस्त्रे अलंकार मंडित. हिऱ्यान ऐसे दंत झळकत, जिचा मुखेंदू देखता रतिकांत. तन्मय होवनी नृत्य करी, पहा कर्माची गती गहन. जिच्या अंगुष्टीनं पडे सूर्यकिरण, ते गरोदर हिंडे विपिन. मृगनेत्री गजगामिनी, वनी हिंडे महासती. जेवी नैषधरयाची दमयंती, किं भिल्ली रूपे हैमवती. दुस्तर वनी तैसी हिंडे, कर्म नदीच्या प्रवाही जाण. पडली तीस काढील कोण, असा एका वृक्षाखाली येऊन. परम व्याकुळी पडियेली, शतांची शते दासी. ओळंगती सदैव जिये पासी, इंदुमती नाम जियेसी. भूमीवरी लोळत, चहूकडे पाहे दीनवदनी. जीवामुख वळेल न मिळे पाणी, तो प्रसूत झाली तेची क्षणी. दिव्य पुत्र जन्मला, तृषेने तळमळी अत्यंत. कोण उदक देईल तेथ, बाळ टाकुनी उठत बैसत. गेली एका सरोवरा, उदकांत प्रवेशली तेच क्षणी. अंजुळी भरुणी घेतले पाणी, तव ग्राहे नेली ओढोनी. विदारुणी भक्षिली, घोर कर्मांचे विधान. वनी एकला रडे राजनंदन, तव उमा नामक विप्रपत्नी जाण. विगतदव्हा पातली, माता पिता बंधू पाही. तिये लागी कोणी नाही, 1 वर्षाचा पुत्र तीसही. कडिये घेऊन आली तेथे, तो नाही केले नाल छेदन. ऐसे बाळ उमा देखोन, म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न. कोणी टाकिले दुस्तर्वणी, म्हणे कोण जाती कोण वर्ण. मी कैसे नेऊ उचलून, जावे जरी टाकून. वृकव्याघ्र भक्षितील की, स्तनी दाटूनी फुटला पान्हा. नेत्री ढाळीत अश्रू जीवना, बाळ पुढे घेऊन ते ललना. मुखकमळी स्तन लावी, संशय समुद्री पडली वेल्हाळ. म्हणे नेऊ की नको बाळ, तव तो कृपाळू पय फेन धवल. यती रूप धरुणी पातला, उमे लागी म्हणे त्रिपुरारी. बाळ नेई संशय न धरी, महद्भाग्य तुझे सुंदरी. क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोणासी न सांगे हे मात.
समान पाळी दोघे सुत, भणंगासी परिस होय प्राप्त, तैसे तुझ जाहले. अकस्मात निधी जोडत, किम चिंतामणी पुढे येऊनी पडत, की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते. ऐसे बोलूनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊन ते नारी, देशग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्रांचे नाम शुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघ सूत. ऐसे हिंडता हिंडत, एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखिले अकस्मात. आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. तो शिव आराधना करीती विधियुक्त, तो उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित, तो शांडिल्य ऋषी बोलला. आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन, उमा वचन ऐकती झाली. ऋषींचे चरण उमा धरित, म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत. त्रिकाल ज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण, आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, त्याचा पिता जान सत्यरथ. तो पूर्वी होता नृपजान, प्रदोष समयी करती शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून, नगर त्याचे वेढिले. शत्रूंची गजबज ऐकून, उठिला तैसीच पूजा सांडून. तव प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरोणी आणिले. त्यांचा शिरच्छेद करून, पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे. तैसाच जाऊन करी भोजन, नाही स्मरण विषयांधा. त्याकरिता या जन्मी जाण, सत्यरथ अल्पायुषी होऊन. अल्पवयात गेला मरण, म्हणून पूजन न सोडावे. याच्या मातेनं सवत मारली, ती जळी विवशी झाली. पूर्ववैरे बोढून नेली, क्रोधे बक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त, याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडिला. याकरिता प्रदोषकाळी, अव्यग्र पूजावा इंदुमौळी. पूजन सांडुनी कदाकाळी, सर्वताही न उठावे. भवानीस बैसूनी कैलासनाथ, प्रदोषकाळी पुढे नृत्य करत. वागदेवी वीणा वाजवित, वेणू पुरोहित वाजवितसे. अंबुज संभव ताल सांवरी, भार्गवी गातसे मधुरस्वरी. मृदंग वाजवी मधुकैट भारी, नृत्यगती पाहून या. यक्षपती शिव प्राणी मात्र, हस्त जोडूनी उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर, सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोषकाळींचा महिमा, अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्र का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित, शिवार्चन न करी कदा. परान्ने जीवा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्रांशी सामर्थ्य मग कैचे. मग ओमेने पुत्र दोन्ही, घातले ऋषींचे चरणी. तेणे पंचाक्षर मंत्र उपदेशुनी, प्रदोष रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिला अति विशेष. निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झाली रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी. गोमये भूमी सारवूनी, दिव्य मंडप उभारीजे. चित्र विचित्र वितान, कर्दळी स्तंभ इक्षदंडे करुण. मंडप कीजे शोभायमान, रंगमाळा नाना परी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण, शुभ्रगंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून, पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुण देखा, अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरांतका, सव्यभागी अग्नितो. वीरभद्र गजानन, अष्टमहासिद्धी अष्टभैरवपूर्ण. अष्टदिक्पाल पूजन, सप्तावर्णिम शिवपूजा. यथा सांग शिवधान, मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पूण, करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ, जय कोटिचुंद्र सुशीतळ. सच्चिदानंद घन अढळ, पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत ऐकून, बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एक मने करून, राहते झाले एकचक्री. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोषव्रत. गुरुवचने यथार्थ, शिवपूजन करती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा, न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्म हत्यांचे पाप माथा, होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर, शिवपूजेचा अपहार.
असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन. म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले. राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई. एरू म्हणे सहसाही विभागन घेई अग्रजा. या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून. तो गंधर्व कन्या घेऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरोणी परमसुंदर लावण्य खाणी. शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुणी. परदारा नयनी न पाहाव्या. दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित. कौटिल्यदंब संयुक्त महाअनर्थकारिणी. ब्रह्मसुतासी तेथे ठेवून राजपुत्र चालला सुलक्षण. स्वरूप सुंदर मन्मथाहून आकर्णयन कोमलांग. जवळी येऊनी पाहत तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रवीन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती. पिता पुसे महिषाप्रती हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिम नग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत. तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरण. न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधुंत रोहिणी रमण काय आला कलंक धोन. तैसे राजपुत्राचे वंदन अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त अजाणु बाहू चाप शरमंडित. विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरी. ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित. अंशुमती सख्यां प्रीती सांगत तुम्ही दुजा वनप्रती जाऊन समस्त. सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना. जात्या झाल्या आणि कावणा अंशुमती एकली जाणा. राजपुत्रा खुणावित भुरू पल्लव पसरून एकांती घातले आसन. वरी वृक्ष डहाळ्या भेदून भूमीवरी पसरल्या. असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन. विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार. मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्षबाणी विधिली ते लावण्य हरिणी. मनोज मूर्छना सावरणी वर्तमान पुसे तयाते. शृंगार सरोवरा तुझ पासी मी वास करीन राजहंसी. देखता तव वदन दिव्यशशी मम मानस चकोर नृत्य करी. तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद. की तव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी. कवी गुरुन होनी तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ. कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत. म्हणे मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण. यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला. मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अनंत. तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने. यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया. ऐसे बोलनिते चातुर्य राशी वेगे आली पित्यापासी. झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोन बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरुचे वचन स्मरुण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून. काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो. यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान. एरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फळ देत चालले. यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनासी. गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत. छत्रसेना सुखासन त्वरित धाडुनी उमा आणवली. यावरी यथा सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण. काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा. स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिणीस देत गंधर्वराज. लक्षरथ 10 सहस्र गज तेजपुंज 1 लक्ष वाजी. 1 लक्ष दासदासी अक्षय कोश रत्नराशी. अभय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत. उमा दोघां पुत्रांसमवेत मान देऊनी बोळविली. सुखासनारूढ अंशमती पती सवे चालली शीघ्रगती. कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर
चतुरंग चालला दळभार. येऊनी वेढिले विदर्भ नगर, सत्यरथ पितयाचे नगर दुर्वावरुणी अपार. उल्हाट यंत्रांचा होत भडीमार, परी गंधर्वाचे बळ फार. घेतले नगर क्षणार्धे, जेणे पूर्वी पिता मारिला जाण. त्याचे नाम दुर्मर्शन, तो झीताची धरुणी जाण. आपला करुण सोडिला देशोदेशींचे प्रजाजन. धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून, सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू शुचिव्रत. त्या समवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन. रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे दिधली. दुर्भिक्ष जळघोष अवर्षण, आदी व्याधी वैधव्य मरण. दुःख शोक कलह विघ्न राजा तुनी पळाली. प्रजा भूदेव दायाद, देती रायासी आशीर्वाद. कोणासही नाही खेद, सदा आनंद घरोघरी. ऐसा अंशुमती समवेत, धर्मगुप्त राज्य करीत. यौव राज्य शुचिव्रता ते देत, पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्र वर्ष राज्य करुण, सुदत्त पुत्रासी राज्य देऊन. चिंतितामणी उमाधव चरण, दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पावनी नृपती, माता बंधू समवेत अंशुमती. शिव विमानी बैसती, करी स्तुती शिवाची. कैलास पदासी जाऊन, जगदात्मा शिव विलोकुन. जय जयकार करुण लोटांगणे घालिती. दीनबंधू जगन्नाथ, पतित पावन कृपावंत. हृदयी धरुण समस्त, अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्तांचे आख्यान, करीती जे श्रवण पठन. लेखन रक्षण अनुमोदन, तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापा होय क्षय, जेथे जाय तेथे विजय. धनधान्य वृद्धी होय, ऋण जाय निरसोनी. प्रदोष महिमा अद्भुत, जे आचरती ऐकुनी ग्रंथ. तेथे कैचे दारिद्र्य मृत्य, सत्य सत्य त्रिवाचा. ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ, त्याची शिवपाठी राखीत. सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद प्राप्ततया. हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस, पद्मरचना फळे आली पाडास. कुतर्कवादी जे वायस, मुखरोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा, श्रीधर वरदा सर्वसाक्षा. दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा, न एसी लक्षा निगमागमा. शिवलीलामृतग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सजन अखंड, पंचमाध्याय गौडहा. श्री सांब सदाशिव शिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.